नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। ठाकरे गुट के महिला कार्यकर्ताओं द्वारा आज थाने के जिला अधिकारी कार्यालय के बाहर पत्रकार परिषद आयोजित की गई थी। इस पत्रकार परिषद में ठाकरे गुट के महिला कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र में बढ़ रहे क्राइम रेट और हिट एंड रन के मामलों पर प्रश्न चिन्ह पूछा। सरकार से, खासकर महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से क्राइम रेट बढ़ने से को लेकर सवाल पूछा। ठाकरे गुट की महिला कार्यकर्ताओं ने कहा कि पुणे में रैश ड्राइविंग की वजह से 2 लोगों ने अपनी जान गंवाई। वहीं मुंब्रा के स्टील डाकघर परिसर में भी एक महिला के साथ साधुओं ने बलात्कार कर उसे मौत के घाट उतार दिया था। इसके अलावा उरण में यशी शिंदे के साथ जिस भी आरोपी ने उसे मौत के घाट उतारा, उस पर कठोर कार्रवाई राज्य सरकार को करनी चाहिए, ऐसी मांग पत्रकार परिषद द्वारा ठाकरे गुट के महिलाओं ने उपस्थित किया। मागील काही दिवसांपूर्वी निषेध आंदोलन केलं होतं आणि आज पुन्हा 30 वेळ आलेली आहे, काय सांगाल तुम्ही? वारंवार आंदोलन केली, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाही आहे, वाढताच आलेख चाललेला आहे। काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे। तर कुठेतरी आणि अत्याचाराचं एवढं परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशस्वी शिंदे आहे, तर त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संताप आणि चीड निर्माण होते। आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही, आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा। तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत, पण त्या लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण, कावेरी नाकवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला। अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत, पैसे भरून, पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत। त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत? त्यांना कधी तुम्ही शासन करणार? अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार? एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल। कुठेतरी सरकारने असं ठोस पावलं उचलायला पाहिजेत, न पेक्षा त्या नराधमाला आमच्या महिलांच्या हाती द्या, आम्ही त्याला कठोर शासन देतो, म्हणजे हा कुठेतरी ह्याला चाप बसेल। आणि हा चाप बसण्यासाठीच आणि पोलीस यंत्रणा, जी सुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी पोलीस पाहिजेत, तर पोलीस आहेत कुठे सध्या पोलीस कुठेच नाही आहेत। सगळे राजकीय नेत्यांचे कुटुंबीय आहेत, गुंड आहेत, त्यांच्या सगळे सेवेला सगळे हजर आहेत। म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची कमी आहे, पोलिसांची भरती होत नाही आहे, किती वर्ष झालेली भरती रखडून पडलेली आहे, आणि परत रास्त्याची गस्त घालण्यासाठी पोलीस नाही आहेत। म्हणजे ह्या सगळ्या गुन्हेगारांना खतपाणी मिळतं आहे हे, आणि चांगलं वातावरण मिळतं आहे पोषक, पोलीस नसल्यामुळे आणि राजकीय वर्धस्त असल्यामुळे सगळे मोकाट फिरत आहेत आणि सगळे मनमानी कारभार चाललेलो आहे। आणि ह्याला कुठेतरी रोख बसण्यासाठी आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी इथे ह्या पत्रकार परिषद घेतलेली आहे। मॅडम, पाहिलं तर पुण्यामध्ये देखील एक प्रकरण घडलं होतं हिट अँड रनचं, त्यानंतर वरळीमध्ये महिलेचा अपघात झाला होता, आणि आता पूर्णमध्ये देखील अशी घटना घडते। काय वाटतं, महाराष्ट्राचा कुठे बिहार होतोय का? नक्कीच, आता सगळ्यांच्या तोंडी तेच विषय चाललेले आहे। आता महाराष्ट्राचा बिहार काय, थोड्या दिवसांनी मणिपूर पण होईल, जर ह्याला वेळेस जर तुम्ही आळा घातला नाही तर ही जास्त दिवस दूर असं मला वाटतं। म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे ही, आणि सरकारने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं, अन्यथा आम्ही महिला या आरोपींना जर आमच्या हातात दिलं तर आम्ही योग्य तो त्याचा निर्णय घेऊन त्याला कठोर शासन देऊ। अक्षता म्हात्रेचं प्रकरण झालं, आता यशस्वी शिंदेचं प्रकरण झालं, रोज पेपर उघडल्यानंतर वेगवेगळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या बातम्या येत आहेत। आणि कुठेतरी माध्यमातून आम्ही या सरकारला जाब विचारतोय की ज्यावेळी तुम्ही ह्या योजना आणताय, लाडकी बहीण आणताना, तुम्ही या तुमच्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत याबाबत काही विचार करणार आहात की नाही? आरोपीसाठी पहिल्यांदा वकील ते प्रायव्हेट वकील करतात, आणि त्यांच्याकडे जर कोणी वकील भेटत नसेल किंवा पैशाचा काही प्रॉब्लेम असेल फीससाठी, तर लीगल हेड मधून सरकारच्या खर्चातून त्यांना वकील दिला जातो। तर माझं असं सरकारकडे विनंती आहे
की अशा आरोपींसाठी सरकारने खर्च करून वकील करण्याची काही गरज नाहीये. फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याची देखील गरज नाहीये. जर आपला आरोप ते कबूल करत असतील तर त्यांना सरळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि ही अमेंडमेंट नवीन कायद्यामध्ये भारतीय न्याय दंड संहितेमध्ये झाली पाहिजे असं मला वाटतं. देश दुनिया की बाकी खबरों के लिए जुड़े रहिए आवाज़ इंडिया के साथ में सब्सक्राइब करें हमारे चैनल को यूट्यूब, फेसबुक, ट्विटर पर आवाज़ इंडिया।